साठी दीपेंद्र गोस्वामी भंडारा। पुण्याची यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजे यशदा संस्था, या संस्थेला सर्वोत्तम पंचायत क्षमता निर्माण संस्था म्हणून 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं। या संस्थेच्या कार्यकर्तृत्वाचा आणि त्यांच्या कामकाजाचा आता आपण आढावा घेऊया। राज्यात पुणे इथं असलेल्या यशदा अर्थात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी या संस्थेला पंचायती राज संस्थांच्या क्षमता बळकट करण्यासाठी आणि शाश्वत विकासाच्या ध्येय उद्दिष्टांच्या स्थानिकीकरणाची क्षमता बळकट करण्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 अंतर्गत पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था म्हणून 3ऱ्या क्रमांकाच्या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं। यशदाच्या प्रारंभाची कहाणी तशी थोडी रंजक आहे। सुरुवातीला राज्यातल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी मुंबईत बॉम्बे जिमखाना ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय परिसरातल्या जुन्या कॅपिटल सिनेमागृहाच्या समोर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज म्हणून या संस्थेचं काम सुरू होतं। इथेच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांची सेवेत निवड झाल्यानंतर त्यांचं प्राथमिक प्रशिक्षण आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांचं सेवांतर्गत प्रशिक्षण दिलं जायचं। म्हणूनच तर ऑक्टोबर 1983 मध्ये राम प्रधान यांनी कुतूहलानं या महाविद्यालयाला भेट दिली, पण तिथलं वातावरण काही त्यांना योग्य वाटलं नाही। अशा वातावरणात अधिकारी कसे घडणार याची त्यांना चिंता वाटली आणि त्या दृष्टीनं त्यांना उपयुक्त वाटणारी जागा पुणे विद्यापीठाजवळ राजभवनाच्या मागच्या बाजूला मिळाली। त्यावेळी मीडा या नावानं या संस्थेचं 31 मे 1984 मध्ये उद्घाटन झालं होतं। काही वर्षांनी शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारनं या संस्थेचं नाव बदललं आणि तेव्हापासून ते आज तागायत आपण तिला यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा या नावानं ओळखतोय। विशेष म्हणजे या ठिकाणी प्रशासनातील सनदी अधिकाऱ्यांपासून ते ग्रामपंचायतींमधील सरपंच यांनाही पंचायत प्रशिक्षण दिलं जातं। यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार विभागात ग्रामपंचायत स्तरावर शाश्वत विकास कसा केला जाईल याकरता 9 सूत्री कार्यक्रम आखून दिला गेला होता। या अंतर्गत काही उपक्रम हे यशदाच्या माध्यमातून राबवले गेले। शाश्वत विकास ध्येयाच्या अंमलबजावणीमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांना प्रशिक्षणाचा एक मोठा कार्यक्रम राज्यात हाती घेतला। यशदानी त्याच्यात पुढाकार घेतला। ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन, यशदा, RGSS सेल आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एक देशातला पहिला SDG अंमलबजावणी कसं करायचं त्याचं रोडमॅप आपण तयार केलं, मॉड्यूल्स तयार केले, ट्रेनिंग केले आणि विशेष म्हणजे हे शाश्वत विकास ध्येयाचं कसं ध्येय जे अचीव झालेलं आहे, साध्य झालेलं आहे, कसं मोजायचं त्यासाठी पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स ही कन्सेप्ट पुढे आली। एकूण 577 इंडिकेटर्स आणि त्याला लागणारे जवळपास 643 डेटा पॉइंट हे ग्रामपंचायती लेवलवर गोळा होईल का ही एक त्या ठिकाणी बाब पुढे आली। त्यानंतर यशदा आणि ग्रामविकास विभाग यांनी पुढाकार घेतला। आम्ही 30 ग्रामपंचायतींनी, मला त्या ग्रामपंचायतचा अभिमान वाटतो, हवेली तालुक्यातले 10, मिरज तालुक्यातले 14, खंडाळा सातारा जिल्ह्यातले 5 ग्रामपंचायती आणि पंढरपूर तालुक्यातील 1 ग्रामपंचायत अशा पद्धतीनं 30 ग्रामपंचायतीने हा डेटा गोळा केला आणि हे पायलटचं काम यशस्वीरित्या पूर्ण झालं। राज्यातील जनतेच्या एकसमान आणि शाश्वत विकासासाठी काम करत असलेल्या लोकाभिमुख प्रशासनाला प्रशिक्षणाच्या माध्यमातून सातत्यानं प्रोत्साहन देत राहणं हा या संस्थेच्या मुख्य उद्देशांपैकी एक उद्देश आहे। या उद्देशानं आता इथे प्रशासनासोबतच ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्यांचं देखील विशेष प्रशिक्षण केलं जातं। म्हणूनच तर संस्थेच्या या कामाची दखलही घेतली जाते। या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बरंच काही आम्हाला शिकायला मिळतं। इथलं वातावरण हे अभ्यासासाठी अतिशय अनुकूल आहे आणि राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहे। इथले जे ट्रेनर आहेत ते अतिशय अभ्यासू आणि विद्यार्थ्यांना, सरपंचांना आणि इतरही अधिकाऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने योजनांची माहिती आणि व्यवस्थापनाची माहिती उत्कृष्टरित्या समजावून सांगतात आणि एक गाढे अभ्यासक असल्या कारणाने त्यावर आम्ही भरपूर काही शिकून आम्ही वेगवेगळ्या प्रकारे गावामध्ये जाऊन योजनांच्या माध्यमातून किंवा वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करून त्यावर आम्ही काम करण्यासाठी आम्हाला खूप प्रेरणा मिळते। राज्यातले अनेक संवेदनशील अधिकारी या संस्थेत घडले आहेत।
सर्वांना सोबतीनं घेऊनच नवनवे विकासाभिमुख उपक्रम राबवता येतात हे देखील या संस्थेनं दाखवून दिलं. त्यामुळेच यशदाला 2024चा मिळालेला राष्ट्रीय पंचायत पुरस्कार हा यशदाच्या प्रगतिमय वाटचालीला मिळालेली पोचपावतीच आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी, पुणे.